नमस्कार मित्रांनो, मी वैदेही मोरे तुमच्या सर्वांचं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवर. महाराष्ट्राचे नव्हे तर संपूर्ण भारताचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचे शूर सरदार मोरारबाजी देशपांडे यांच्याबद्दल आपण काही माहिती जाणून घेतली होती. आज आपण पुरंदराचे युद्ध कसे झाले ते पाहणार आहोत. चला तर मग आपल्या या व्हिडिओला सुरुवात करूया. पुरंदर किल्ल्यावर लढणारे मोरारबाजी हे इतिहासात आपली ओळख बनवून गेले. त्यांच्या जीवनावरचा एक व्हिडिओ काही दिवसांपूर्वीच शेअर केला होता, ज्यात आपण त्यांच्या वडिलांचे नाव, त्यांचे राहणीमान, त्यांचे गाव हे सगळं पाहिलेलं आहे. आज आपण याच व्हिडिओचा दुसरा भाग पाहणार आहोत, ज्या लढाईमुळे मराठ्यांचा इतिहास बदलून गेला. छत्रपती शिवाजी महाराज एकामागून एक किल्ले जिंकत आपल्या स्वराज्याच्या स्वप्नाकडे वाटचाल करत होते. सोबतच त्यांनी सुरत येथे छापा देखील घातला. याच गोष्टीमुळे औरंगजेबाची झोपच उडून गेली. म्हणूनच औरंगजेबाने राजपूत सरदार मिर्झाराजे जयसिंग यांना स्वराज्यावर हल्ला करण्यासाठी पाठवलं. जर या लढाईत मोरारबाजी देशपांडे यांनी जर आपला पराक्रम गाजवला नसता तर आज वर्तमान वेगळंच असतं. मुघल साम्राज्याची राजधानी दिल्ली खूप अस्वस्थ होती. औरंगजेबाचे आजोबा व पणजोबा ज्या स्थानावर बसले नव्हते त्या स्थानावर औरंगजेबाला बसायचे होते. शिवाजी महाराजांनी दख्खनमधल्या काही सरदारांना आपलंसं केलं आणि दख्खनच्या काही भागांवर आपले राज्य उभारले. हळूहळू दख्खन सक्षम होऊ लागलं. मराठ्यांना हरवणं दिवसांदिवस खूप कठीण जात होतं. म्हणूनच औरंगजेबाने मिर्झाराजे जयसिंग यांच्या खांद्यावर स्वराज्याला ताब्यात घेण्याची जबाबदारी दिली. सोबतच त्यांना 1 लाखाची फौज दिली. मिर्झाराजांसोबत दिलेर खान देखील मोहिमेवर आला होता. दख्खनमध्ये येताच दिलेर खान आणि मिर्झाराजांची छोटी मोठी भांडणं होत गेली. दिलेर खानाला माहिती होतं की मराठ्यांची खरी ताकद किल्ल्यांमध्ये आहे, तर दुसरीकडे मिर्झाराजे यांना असे वाटत होते की पहिले आपण सगळी गावं लुटून घेतली पाहिजे. मिर्झाराजे दिलेर खानपेक्षा वयस्कर होते. याचा फायदा घेऊन मिर्झाराजांनी त्यांची स्वतःची हुकुमशाही गाजवली आणि पुण्यामधील काही गावं लुटली. या हल्ल्यामध्ये मराठ्यांनी काहीच उत्तर दिलं नाही. यामुळे दिलेर खान मिर्झाराजांना म्हणाला की असे छोटे मोठे हल्ले करून मराठ्यांना काहीच फरक पडणार नाही. मराठ्यांची खरी ताकद किल्ल्यांमध्ये आहेत. तुम्ही माझ्यासोबत किल्ल्यावर हल्ला करायला चला किंवा मला किल्ल्यावर हल्ला करण्याची परवानगी द्या. मिर्झाराजांनी दिलेर खानाला किल्ल्यावर हल्ला करण्याची परवानगी दिली. पण मिर्झाराजांना भीती वाटत होती. जर शिवाजीराजे आदिलशाहीमध्ये सामील झाले आणि विजापूरवरून लाखोची फौज घेऊन आले तर आपलं दख्खनमधून सुटणं फार अवघड होईल. या भीतीने मिर्झाराजे कोकणात गेले नाही आणि किल्ल्यावर हल्ला करण्याची तयारी करत होते. जर जावळीमध्ये घुसायचं असेल तर पुरंदर आपल्या ताब्यात घेतलाच पाहिजे हे दिलेर खानाला ठाऊक होतं. दिलेर खान हजारो सैन्यासोबत पुरंदर किल्ल्यावर हल्ला करण्यासाठी येत आहे हे जाणून मोरारबाजी यांनी शिवाजी महाराजांकडून खूप रसद आणि दारुगोळा मागवला. पुरंदर किल्ल्याची सुरक्षेची जबाबदारी 700 मावळ्यांवर होती. पण आपत्कालीन परिस्थिती पाहून अधिक सैन्यांची तरतूद केली. पुरंदराचा परिसर मोठा होता. वज्रगड नावाचा किल्ला देखील पुरंदराच्या बाजूला होता. किल्ल्याची तटबंदी देखील खूप मोठी होती. तटबंदीच्या इथे सामान्य रयतेची खेडी होती. वज्रगडावर बाबाजी बोबाजी आणि यशवंतराव बोबाजी असे 2 वीर भाऊ होते. पुरंदर किल्ला जंगलाने भरलेला होता, पण तिथे पोहोचणं काही अवघड काम नव्हतं. त्यामुळे दिलेर खान आपल्या हत्तीसोबत पुरंदर किल्ल्याच्या पायथ्याशी पोचला. दिलेर खानाने पुरंदराला वेढा घातला आणि मिर्झाराजांनी आपला मोर्चा सिंहगडाच्या इथे बसवला. त्यांनी सिंहगडाला वेढा घातला. त्या किल्ल्यावर शिवाजी महाराजांचे नातेवाईक होते. आता शिवाजी महाराजांचे दोन्ही किल्ले दुश्मनांच्या हातात होते. पुढच्या काही वेळातच दिलेर खानाच्या सैन्याने पुरंदर किल्ल्याची माची तोडायला सुरुवात केली. यावरून मावळ्यांनी मुघल सैन्यांवर तोफेचा हल्ला केला.
दिलेर खानाला वाटलं किल्ल्यावर फक्त 700-800 मावळे आहेत, 1-2 दिवसातच पुरंदर त्याच्या ताब्यात असेल. पण ही मोहीम 1 ते 2 दिवस नव्हे तर तब्बल 3 ते 4 महिने सुरू राहिली. पावसाळा सुरू होण्याच्या आधी दिलेर खानाला पुरंदर किल्ला जिंकायचा होता. 3 महिने होऊन देखील मराठ्यांनी हार मानली नाही. दिलेर खानाने पुरंदराच्या निसर्गातील भिंत तोडली व पुरंदराच्या इथे वसलेली गावं उद्ध्वस्त केली. तरी देखील महाराजांनी दारुगोळा आणि रसद पाठवण्याचं बंद केलं नाही. अजून देखील मावळ्यांची संख्या कशी वाढत आहे हे दिलेर खानाला कळलंच नाही. एकीकडे दिलेर खानाचं नुकसान होत होतं आणि मावळे देखील कमी होत गेले. इथे पुरंदराचं युद्ध चालू होतं आणि तिथे सिंहगडाच्या इथे मिर्झाराजे सिंहगडाला वेढा घालून होते. बाबाजी आणि यशवंतराव हे मोठ्या ताकदीने किल्ला लढवत होते. पण हळूहळू दिलेर खान मुख्य किल्ल्याकडे वळत होता. हे पाहून मोरारबाजी देशपांडे दिलेर खानासमोर लढण्यासाठी तयार झाले. दोन्ही हातात ते दानपट्टे घेऊन लढायला निघाले. त्यावेळी दिलेर खाना त्याच्या हत्तीवर बसून मराठ्यांवर धनुष्यबाणाने हल्ला करत होता. मोरारबाजी यांचं शौर्य पाहून दिलेर खान म्हणाला, आप बडे शूरवीर हो, अपनी हार मानकर मेरे शरण में आ जाओ. याच्यावर मोरारबाजी म्हणाले, मी छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा आहे. मला महाराजांनी शिकवलंय, एक वेळ मरण आलं तरी चालेल पण शरण जायचं नाही. मोरारबाजी आणि दिलेर खानाच्या मध्ये खूप मोठे युद्ध झाले. कोणत्याही परिस्थितीत मोरारबाजी स्वराज्याला आणि पुरंदराला दुश्मनांच्या हातात सोडणार नव्हते. मोरारबाजी तलवार घेऊन दिलेर खानाच्या दिशेने जात होते तेव्हा दिलेर खानाने धनुष्य बाण आपल्या कानापर्यंत खेचला आणि त्या धनुष्यामधला बाण मोरारबाजी यांच्या कंठामध्ये शिरला आणि त्यांचं मस्तक धडावेगळं झालं. तरी देखील मावळे हार मानत नव्हते, तर ते अजून देखील लढत होते. काही जण असे म्हणतात की मोरारबाजी यांचं मस्तक धडावेगळं झालं तरी देखील रणांगणी ते लढत होते. ते दृश्य पाहून मुघल साम्राज्याच्या मनात भीती उमटली. दिलेर खानाला असं वाटलं की त्याने पुरंदर जिंकला, पण असं काहीच झालं नाही. सेनापती नसताना देखील मावळे लढत होते. ही गोष्ट मुघलांना पहिल्यांदाच समजली. स्वराज्यासाठी मोरारबाजी शहीद झाले, पण मावळ्यांनी त्यांच्या कार्याला जिवंत ठेवले. मोरारबाजी यांना मारून देखील दिलेर खान पुरंदर जिंकू शकला नाही. या घटनामुळे त्याने त्याच्या डोक्यावरचा साफा काढून शपथ घेतली की जोपर्यंत मी पुरंदर जिंकणार नाही तोपर्यंत मी साफा घालणार नाही. मोरारबाजी यांच्या मृत्यूनंतर देखील खूप काळ युद्ध चालू राहिलं. दिलेर खानाने जर शपथ घेतली तर तो पूर्ण केल्याशिवाय राहत नाही हे महाराजांना ठाऊक होतं. म्हणून त्यांनी अजून मावळे पुरंदरावर पाठवले. दिलेर खानाची सेना देखील कमी होत गेली. वज्रगड किल्ल्याचे रक्षण करणाऱ्या बाबाजी आणि यशवंतराव यांना माहितीच नव्हते की मोरारबाजी यांचा मृत्यू झाला. दिलेर खानाच्या सैन्यासोबत लढता लढता ते दोन्ही भाऊ देखील शहीद झाले. पुरंदर तर नाही, पण वज्रगड दिलेर खानाने जिंकला. पण दिलेर खानाच्या मनात देखील अजून पुरंदर होताच. वज्रगड हातातून निसटता महाराजांनी एक योजना बनवली. दिलेर खानाला रणांगणी हरवण्यापेक्षा युक्तीने हरवू शकतो, म्हणून त्यांनी मिर्झाराजांच्या हल्ल्याची वाट न बघता मिर्झाराजांच्या छावणीवर हल्ला करायला सुरुवात केली. सिंहगडाला वेढा घालणं खूप सोपं काम आहे, पण त्याच्यावर हल्ला करणे कठीण काम आहे हे मिर्झाराजांना कळले. म्हणून त्यांनी सर्वात पहिले सिंहगडावर हल्ला केला नाही. जर आपण सिंहगडाला वेढा घालून बसलो असतो तर महाराजांचं सगळं लक्ष सिंहगडाच्या किल्ल्यावर असते, असेच मिर्झाराजांना वाटत होते. पण सिंहगड जिंकणं हे मिर्झाराजांचं काम नाही हे महाराजांना देखील माहिती होतं. म्हणून मराठ्यांनी मिर्झाराजांच्या सैन्यांना सतावले. मिर्झाराजांनी दिलेर खानाला पत्र लिहिले, ज्यात असे लिहिले होते की दिलेर खान, तू जर असाच सगळे सैन्य नष्ट करत गेलास तर पुढच्या युद्धासाठी आपल्याकडे एक सैनिकही नसेल. जर आपण शिवाजी महाराजांसोबत शांतपणे तह केला असता तर बरं झालं असतं. तसे ते देखील मान्य करत होते.
पण तू सगळ्या मेहनतीवर पाणी टाकून दिलंस. मिर्झा राजांना दिलेर खानाने उत्तर लिहिले, ज्यात असे लिहिले होते की मी पुरंदर किल्ला जिंकण्याची शपथ घेतली आहे. जर शिवाजी महाराज तह करण्यासाठी तयार असतील तर मी देखील माझी शपथ मागे घेतो. तुम्ही हाच विचार करत असाल की शपथ घेऊनही दिलेर खानाने शपथ मागे का घेतली? खरं तर पावसाळ्यामुळे दिलेर खानाचा दारुगोळा नष्ट झाला आणि दुसरी गोष्ट म्हणजे मराठ्यांकडे अजून देखील दारुगोळा होता. एकदा दिलेर खानाला विचार आला की आपण अख्खा पुरंदर किल्लाच तोडून टाकूया, पण मराठ्यांच्या तलवारीसमोर दिलेर खानाला ते अशक्य झालं. खूप काळ युद्ध टिकले, पण मराठ्यांनी पुरंदर सोडायचे नावच घेतले नाही. दिलेर खानाला मिर्झा राजांचं पत्र मिळताच मिर्झा राजांनी शिवाजी महाराजांना पत्र लिहिले, ज्यात त्यांनी तहाची मागणी केली. याचे उत्तर शिवाजी महाराजांनी असे लिहिले, जर दिलेर खान वज्रगड सोडण्यासाठी तयार आहे तर मी तह करण्यासाठी तयार होतो. पुरंदर किल्ला जिंकण्यासाठी दिलेर खानाने आपल्या जीवाची बाजी लावली. पुरंदराचे रक्षण करण्यात मोरारबाजी देशपांडे शहीद झाले. त्यांच्या मृत्यूनंतर देखील मावळ्यांनी हार मानली नाही. एक एक मावळा धरणीवर कोसळला तरी देखील दिलेर खान पुरंदर तोडू शकला नाही आणि शेवटी पुरंदराची रक्षा पावसाने केली. मुजरा आहे मोरारबाजी, बाबाजी आणि यशवंतराव या तिन्ही शूर वीरांना आणि शहीद झालेल्या मावळ्यांना, ज्यांनी दिलेर खानाच्या सैन्यासोबत लढाई केली. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. धन्यवाद.